तर welcome students. तर yesterday we can discuss about the factorization and defactorization formula. बरोबर. Now today we can get that the expression for बघा expression or formula to express formula म्हणून त्याला formula to express sum or difference बघा formula to express sum or difference as a product formula to express sum or difference as a product बरोबर म्हणजे दिलेल्या बेरीज आणि वजाबाकीला तुम्ही गुणाकाराच्या भाषेत एक्सप्रेस करणार म्हणून त्याला आपण फॅक्टरायझेशन फॉर्म्युला म्हणणार आहात आणि प्रॉडक्ट ज्यावेळेस तुम्ही बेरीज आणि वजाबाकीमध्ये लिहिता त्यावेळेस त्याला म्हणायचं त्या ठिकाणी ॲज दॅट ऑफ द डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युला आणि स्टेट दॅट थेरम अबाउट दॅट बघा आता त्या ठिकाणी काय घडतंय ते मग तो जो रिझल्ट आहे थेरम आहे अबाउट दॅट सम ऑर डिफरन्स वी कॅन एक्सप्रेस ॲज अ प्रॉडक्ट ऑफ साइन अँड कोसाइन रेशोज ते ठरलेलं आहे आणि मग सी दॅट फॉर एनी अँगल्स सी द स्टेटमेंट for any angles C and D capital for any angles C and D first मग चार आहेत तेच सम आणि डिफरन्स sin C plus that sin D equal to बघा त्यानंतर सेकंड अबाउट द सबट्रॅक्शन sin C minus that of the sin D त्यानंतर थर्ड फॉर द कोसाइन फंक्शन cos C plus that of the cos D आणि फोर्थ cos C minus that of the cos D तर अशा त्या चार सम्स आणि डिफरन्सेस आहेत दोन अबाउट दॅट द साइन रेशो आणि दोन असतील अबाउट दॅट ऑफ द कोसाइन रेशो आणि मग ते काय येते ते बघा sin C plus sin D that is equal to 2 times sin of बघा कसं सूत्र तयार होत आहे C plus D by 2 into cos of C minus D by 2 म्हणजे आता sin C आणि sin D तुम्हाला माहिती आहे म्हणजे बेरजेचं रूपांतर इथं गुणाकारामध्ये झालं कसं 2 times sin of C plus D by 2 into cos of C minus D by 2 आलं त्यानंतर आता sin C minus sin D ला कसं होतंय ते बघा इथं जसं C अँगलचा क्रम आहे D तसा इथं C plus D by 2 C minus D by 2 चा क्रम होईल ना आणि हे असणार 2 टाइम्स cos ऑफ प्रथम बेरीज भागिले 2 आणि sin ऑफ त्या दोघांची वजाबाकी भागिले 2 म्हणजे sin C plus sin D काय येत आहे 2 टाइम्स sin of C plus D by 2 into cos of C minus D by 2 sin C minus sin D काय आलं 2 टाइम्स cos of C plus D by 2 into sin of C minus D by 2 आता cos C plus cos D ला काय येते बघा that is 2 times cos of C plus D by 2 into cos's आणि हा बदल लक्षात घ्या sin C plus sin D ला sin cos असतं sin C minus sin D ला cos sin असतं तर cos C plus cos D ला दोन्ही पद cosच आहेत हे काय येते ह्याच्या सिद्धतेमध्ये आपल्याला कळेल आणि cos C minus cos D ला काय येते बघा मायनस sin आहे इथं minus sin of C plus D by 2 into sin of C minus D by 2 कधी कधी हे वजा साइन कुठे ऍब्सॉर्ब होऊ शकेल बरं इथं तर शक्य नाही कारण बेरीज आहे मग इथं मात्र आपण त्याचा क्रम बदलू शकतो दॅट इज 2 टाइम्स sin of C plus D by 2 into sin of D minus C by 2 हे वजा साइन मुळे ते बदलला आणि ते त्याला कारण कुठलं तर अलाइड अँगल sin of minus theta equal to minus sin theta तर असे हे चार रिझल्ट्स आपणाकडे मिळाले लक्षात ठेवायला सोपं आहे sin C plus sin D ला sin cos sin C minus sin D ला cos sin cos C plus cos D ला cos cos C minus cos D ला sin परंतु वजा sin तिथं आहे आणि सगळीकडे C plus D by 2 C plus D by 2 C plus D by 2 आहे इथं फक्त येतंय D minus C by 2 किंवा हे लक्षात ठेवा कसंही तुम्ही विचार करा परंतु थोडंसं तुम्ही अभ्यास करायला शिकलंच पाहिजे कारण याच्यावरती तुमचं लक्ष असेल तरच ठीक आहे
नाहीतर विनाकारण आपण एवढं कष्ट करतो, मोबाईल पालक घेऊन देतात, आपण अभ्यास करत नाही, दुसरंच काहीतरी बघत बसतो. दॅट इज अ रॉंग कम्प्लिटली. बरोबर. तर असे हे 4 थेरम्स आता किंवा रिझल्ट्स आपणाला सिद्ध करणे आहे. सिद्धता म्हणजे काय नाही, ते ऍडजस्टमेंट आहे. बघूया काय घडतंय ते. तर सी दॅट आणि प्रूफ ऑफ दॅट. तर एकेकाचा आपण विचार करू. तर आता आपल्याला त्या ठिकाणी सी आणि डीच्या भाषेत जायच्या, परंतु आपल्याकडे अगोदर काहीतरी नोन आहे. नोन असल्याशिवाय, माहीत असल्याशिवाय न माहीत असणारी गोष्ट मिळत नाही. हे तर आपलं टेक्निक आहे. आणि मग बघा, वी नो दॅट, हे महत्वाचं वाक्य. वी नो दॅट म्हटलं की ते माहीतच पाहिजे. काय माहिती आहे आपल्याला? बघा, हे रिझल्ट्स आपल्याकडे आहेत. ऍडिशन फॉर्म्युले साइन ऑफ ए प्लस बी आणि साइन ऑफ ए मायनस बी. बघा काय होतंय ते. ह्या दोघांचाही ऍडिशन फॉर्म्युला तुमच्याकडे आहे. आणि याचा होता साइन ए कॉस बी. साइन तेच प्लसच, परंतु अँगलचा क्रम तोच, फक्त रेशो मात्र अल्टरनेट. साइन कॉस, कॉस साइन झालं. आणि साइन ऑफ ए मायनस बी ला काय येत आहे? साइन ए कॉस बी, फक्त इथं साइन तेच, कॉस ए साइन बी. आणि याला नाव देऊ 1 नंबर, याला नाव देऊ 2 नंबर. झालं. तर आता बघा, मग आपल्याला साइन सी आणि साइन डी पाहिजे आणि त्यांची बेरीज आणि त्याची वजाबाकी. मग हे ऍडिशन फॉर्म्युले माहीत असल्याशिवाय आपणाला ते रिझल्ट येणार नाही. लक्षात आलं? मग आता काय करायचं ते बघा. मग इथं तर त्याचा संदर्भ काहीच येत नाही. इकडं ए प्लस बी आहे, इकडं पण बेरीज आहे, गुणाकार पण आहे. आपल्याला आता बेरजेला गुणाकारात द्यायचंय. आणि त्यासाठी काय मानायचं ते बघा, यांनाच मानायचं. Let us take a plus b equal to c and a minus b equal to d. त्याला नाव देऊया 3 नंबर. तर काय म्हणायचं आता? a plus b equal to c आणि a minus b equal to d. म्हणजे आपण साइन सी आणि साइन डी कडे जाऊ शकणार. यांनाच मानायचं, म्हणून हे माहीत असणं फार गरजेचं आहे. मग आता आपण इकडे a आणि b च्या ऐवजी पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही ए प्लस बी च्या ऐवजी सी मानता आणि ए मायनस बी च्या ऐवजी डी मानता, त्यावेळेस ए आणि बी सुद्धा बदलून जाणार आणि आपला रिझल्ट येणार. मग त्यासाठी आता काय करायचं बघा. मग ए माहीत पाहिजे ना आपल्याला, ए मिळवायचा आहे. मग हे दोन्ही समीकरण सॉल्व्ह करा, काहीच अडचण नाही. मग याला ह्या दोघांचं बेरीज करा. बघा, ए प्लस बी म्हटल्यास देतोच प्रत्यक्षात. ए प्लस बी इक्वल टू सी आणि ए मायनस बी इक्वल टू डी. ऍड बोथ ऑफ देम. ऍड केले काय आलं? हे नाहीसे झाले. ट्वाइस ए इक्वल टू सी प्लस डी आलं. आणि म्हणून ए बरोबर कोण येणार? सी प्लस डी बाय 2 इज देअर. झालं का बघा. त्यानंतर आता ए चं निरसन करायचं, तेच टेक्निक. बघा, हे आपण किती शिकलो जुनं, परंतु ते आलं इथं उपयोगीला. आता एला निरसन करू, बी बरोबर मिळेला. बी वजा बी आले तुमचे ट्वाइस बी, आणि इथं येणार राईट हँड साइडला सुद्धा वजाबाकी सी मायनस डी. याचा अर्थ बी बरोबर कोण येणार आहे तुमचा? ऑटोमॅटिक सी मायनस डी बाय 2. तर हे टेक्निक उपयोगीचं आहे. आणि आता आपणाला सी प्लस डी चा विचार करणे आहे. मग आता ए प्लस बी च्या ऐवजी सी आलं आणि ए मायनस बी च्या ऐवजी डी आलं, हे म्हणलंच आहे ना. मग त्यासाठी आपण आता ह्या दोघांना ऍड करू. तर बघा, नाव ऍडिंग, आता इथं देतो. ऍडिंग 1 and 2. तर ह्या दोघांना ऍड करायचं आता. मग ऍड केल्यानंतर काय होणार आहे? ऑब्झर्व दॅट सिमिलर रिझल्ट आला. आता साइन ऑफ ए प्लस बी प्लस दॅट साइन ऑफ ए मायनस बी. राईट हँड साइडचं ऍडिशन झालं. बरोबर. दॅट इज इक्वल टू. म्हणून ही इन्फॉर्मेशन सगळ्यात उपयोगीची आहे. मग आता राईट हँड साइडला तुम्ही ऍड केलं, ह्या दोघांची बेरीज करत आहोत आपण. मग राईट हँड साइडची बेरीज झाली साइन ऑफ ए प्लस बी प्लस साइन ऑफ ए मायनस बी. सॉरी, लेफ्ट हँड साइडची. तर राईट हँड साइडची काय येणार? हे कॅन्सल होणार. समान पद विरुद्ध साइन कॅन्सल झाले आणि त्या दोघांची बेरीज आली 2 टाइम्स साइन ए इनटू दॅट ऑफ द कॉस बी. आणि आलं आपलं सूत्र. आपल्याला ए प्लस बी पाहिजे का? नको आहे, साइन सी पाहिजे. त्यासाठी तर आपण इथं ते मानलं होतं. आणि मग आता काम संपलं बघा. अँड
therefore sin C plus that sin D equal to इथं देतो हा. तुम्ही पुढं विचार करायचा. मग आता इथं दोन अँगल आपल्याकडे नसतात, एक असतो ना, म्हणून तर आपण थोडासा बदल केला. थोडासा म्हणजे काय, मिनिंग नाही बदलला. याला हे मानलं, याला हे मानलं, म्हणून ए च्या ऐवजी हे मिळालं, बी च्या ऐवजी हे मिळालं. लक्षात आलं? म्हणजे सूत्र तयार करताना काय टेक्निक अवलंबलं हे लक्षात घ्या. मूळ अर्थ हा आला. मग sin C प्लस sin D इक्वल टू 2 टाइम्स sin ऑफ, इकडं C आणि D च्या भाषेत अँगल आले, बेरीज झाली, याचा अर्थ A आणि B ला तुम्ही रिप्लेस करायला हवं. आणि मग A च्या ऐवजी आले तुमचे C प्लस D/2. बघा इथं वाटल्यास याला 4 नंबरचं नाव देऊ. हे चारही समीकरण उपयोगीचे हा. 4 नंबरचा 2 टाइम्स sin ऑफ C प्लस D/2 इंटू cos ऑफ C मायनस D/2. आणि हा झाला आपलं पहिलं सूत्र, दॅट इज कॉल्ड द फॅक्टरायझेशन फॉर्म्युली फॉर दॅट एडिशन ऑफ sin C प्लस दॅट द sin D. आणि तो कसा आला, 2 टाइम्स sin ऑफ C प्लस D/2 इंटू cos ऑफ C मायनस D/2. तर हे लक्षात आलं ना, हे आपोआप येतं. लक्षात आलं? तर पहिलं सूत्र तुमच्याकडे मिळालं. त्यानंतर आता हे आहे तसंच ठेवतो. आता टेक्निक लक्षात आलं असेल ना तुमच्या. बेरीज केली, sin C प्लस sin D आले. आता आपण त्यांची वजाबाकी करू. नाव सबट्रॅक्टिंग और टेकिंग, बघा सबट्रॅक्टिंग 2 फ्रॉम 1, 2 हे 1 मधून वजा करायच्या, म्हणजे आपल्याला sin C मायनस sin D चं सूत्र मिळेल. आणि मग तेच टेक्निक बघा, sin ऑफ A प्लस B मायनस दॅट sin ऑफ A मायनस B. बरोबर? आता वजाबाकी आपण ह्या दोन समीकरणांची केली, याचा अर्थ हे कॅन्सल झाले. बरोबर? मग बेरीज केली, हे कॅन्सल झाले. आता वजाबाकी केली, विरुद्ध साइन असणारे कॅन्सल झाले, समान साइन असणारे, एक मिनिट सॉरी, समान साइन असणारे कॅन्सल झाले, विरुद्ध साइन असणारे ऍड होतील. आणि मग cos A sin B 2 टाइम्स cos A आणि sin B. पण असं नाही आपल्याला सूत्र, आपल्याला कोणाचे पाहिजे, एका अँगलच्या भाषेत पाहिजे ना. मग A प्लस B च्या ऐवजी C घ्या, A मायनस B च्या ऐवजी D घ्या. हे टेक्निक सर्वांसाठी आहे, चारही रिझल्टसाठी आहे. त्यावेळेस A आणि B च्या किमती रिप्लेस होतील. आणि मग दुसरं सूत्र आलं बघा, sin C. आता त्यांची वजाबाकी आली ना, बघा sin C मायनस दॅट ऑफ द sin D. किती छान मिळतात आहे. 2 टाइम्स cos ऑफ तेच C प्लस D/2 इंटू sin ऑफ C मायनस D/2. आणि म्हणून ह्या दोन सूत्रावरूनच ते येत्या. वजाबाकी केली, सॉरी बेरीज केली की हे 2 टाइम्स होतात, वजाबाकी केली की हे 2 टाइम्स होतात. A प्लस B च्या ऐवजी C मानलं, A मायनस B च्या ऐवजी D मानलं. म्हणून A आणि B बरोबर C आणि D च्या स्वरूपामध्ये प्राप्त झाल्या. आणि त्याला हे समीकरण सॉल्व्ह केले बघा, बाकी काही केलेलं नाही आपण. तर अशा रीतीने पहिले दोन रिझल्ट तुमच्याकडे आले. कोणामुळे आले? साइन ऑफ A प्लस B आणि साइन ऑफ A मायनस B. तसेच आता कॉस्टचे पण मिळवायच्या. बाकी हा पार्ट नाही आपण आता बदलणार, फक्त वरचे सूत्र बदलायचे मूळ झालं. त्यानंतर तर आता बघा काय होतंय ते. आता वी नो दॅट परतच. आता कॉस्टचे ऍडिशन फॉर्म्युला कॉल करा. cos ऑफ A प्लस B इक्वल टू आणि cos ऑफ A मायनस B इक्वल टू. मग त्यांना पुढचे नाव देऊ. 4 पर्यंत आपण आलतो. cos ऑफ A प्लस B चं काय होतं? cos A cos B. इथं साइन तुमचं मायनस होता. हे लक्षात ठेवा, एका सूत्रावरून आपण कुठं पर्यंत आलो हे विचार करत चला. त्यानंतर cos ऑफ A मायनस B तसंच cos A cos B, पण इथं मात्र साइन असतं प्लस sin A इंटू दॅट ऑफ द sin B. आणि इथंच लक्षात आलं पाहिजे की cos C प्लस cos D ला का तसं येतं, cos C मायनस cos D ला का तसं आलं, sin C ला का तसं आलं. बरोबर? तर यांना नावं देऊ 5 आणि 6. बरोबर? परत आणखी लेटस टेक A प्लस B. तेच परत तुम्हाला तिथं लिहायची गरज नाही, शुद्धतेमध्ये असणारच, एका ठिकाणी असलं तरी सफिशियंट आहे. मग A प्लस B ला आपण C मानतोय, A मायनस B ला D मानतोय. बेरीज वजाबाकी केली, A बरोबर C प्लस D/2 आलं, B बरोबर C मायनस D/2 आला. आणि मग आता इथं फक्त वाक्य बदलेला. आता याचं काही आपल्याला म्हणजे काम संपलं, इथं देतो.
आणि आता ऍड करा. ऍड केलं की कॉस सी मिळणार. ए प्लस बी बरोबर सी आहे. ऍडिंग बघा, ऍडिंग 5 and 6. सी दॅट, ऍडिंग 5 and 6 we have cos of a plus b plus cos of a minus b. लेफ्ट हँड साइडची बेरीज झाली, राईट हँड साइडला हे कॅन्सल होतील आता विरुद्ध चिन्ह, आणि तयार झाली बेरीज 2 times cos a cos b. आलं आपलं सूत्र. आणि आपण काय मानलेलं होतं, and therefore cos c plus that cos d इक्वल टू a प्लस बी च्या ऐवजी c मानलं, याच्या ऐवजी d मानलं की a ची किंमत बदलते आणि ती येते c प्लस d बाय 2. वेल, आणि इथं असणार c मायनस d बाय 2. त्यामुळं हे जर तुमच्याकडे असेल तर पटकन आपल्याला त्या ठिकाणी तो रिझल्ट मिळवता येतो. तर असं ते आलं तिसरा रिझल्ट cos c प्लस cos d चा. झालं. आता ऍडिंगचं काम झालं. आता वजाबाकी करू. नाउ टेकिंग 5 minus 6 किंवा सबट्रॅक्ट 6 from 5. वाटलंच असं म्हटलं तरी काय हरकत नाही. फक्त बघा काय होतंय, टेकिंग 5 minus 6 म्हणजे 5 नंबरच्या समीकरणातून 6 नंबरचं समीकरण वजा करा. आता मी फक्त साइन बदलतो, नाही सगळंच बदलू, पण बदल होणारच. मग cos of a plus b minus that cos of a minus b. मग समान साइन असणारे कॅन्सल झाले, वजा हे वजा झाले, परंतु इथं बघा वजा साइन कशामुळे आलं, तुम्ही वजाबाकी करताय. वजाबाकी करता म्हणजे हे झाले दुसरे पदाचे वजा साइन, याचं पण वजा साइन, हे कॅन्सल झाले आणि हे आले -2 टाइम्स वजा साइन a sin b आणि परत वजा साइन a sin b, म्हणून तर वजा साइन आलं. हे पण लक्षात घ्या. आणि आता काम संपलं. and therefore cos c minus that of the cos d हे मूळ त्या ठिकाणी, नंतर आपण साइन बदलू बाय आलंय sin of c plus d by 2 into sin of c minus d by 2. तर एका रिझल्ट वरून आपल्याला फक्त त्या 4 ऍडिशन फॉर्म्युल्यावरून आणि ते मानल्यावरून सगळे रिझल्ट्स आल्या. किंवा त्याला आपण वजा साइन जर इथं नाही ऍब्सॉर्ब करता येत, इथं ऑर्डर बदलू शकते. 2 times sin of c plus d by 2 into sin of d minus c by 2. तर हे लक्षात ठेवायचं, त्याच्यावरून हे आपोआप येतं. तर असे ते तुमचे फॅक्टरायझेशन फॉर्म्युले मिळाले. बरोबर. आता आपण त्या पुढच्या थेरमचा पण विचार करू. तर बघा आता तर आता डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युल्याचा विचार करायचा. तर सेम टेक्निक, तरी सुद्धा बघा काय घडतंय ते. त्याच्यावरचे उदाहरण पण पाहिजेत, पण लगेच अगोदर आपण ते सूत्र सांगू. तर नेक्स्ट फॉर्म्युले फॉर कन्वर्जन ऑफ टू एक्सप्रेस. कन्वर्जन हा शब्द आहे तुमच्या पुस्तकात. एक्सप्रेशन म्हटलं तरी काय हरकत नाही. फॉर्म्युले फॉर कन्वर्जन ऑफ प्रॉडक्ट. आता गुणाकाराचा बदल करायचा. प्रॉडक्ट इनटू सम ऑर डिफरन्स. DIFF सम ऑर डिफरन्स. मग आता इथं बघा काय घडतंय ते सुद्धा आपण थेरमच्याच भाषेमध्ये सांगणार. थेरम तर आता मगासारखे 4 प्रॉडक्ट तिथे येतील. मग कोणकोणते प्रॉडक्ट आहेत ते बघा. तर पहिला प्रॉडक्ट आहे फॉर एनी अँगल्स दॅट ऑफ द सी अँड ए अँड बी. आता मग सी आणि डी मानलं होतं, आता ए आणि बी मानवा फर्स्ट. तर 2 times sin a into cos b. बघा तेच बघाच येते 2 times cos a into sin b. बघा तिसरा आपल्याकडे आले बघा ते रिझल्ट. फक्त थोडंसं त्याला आपण निरीक्षणात घेतलं की बरोबर येत आहे. 2 times that cos a cos b. आणि चौथं येणार 2 times that sin a into that of the sin b. म्हणजे sin cos गुणाकार घेतला तो कसा येतोय ते बघूया. cos sin घेतला तो कसा येतोय ते बघूया. cos cos घेतला तो कसा येतोय ते बघूया. आणि sin sin घेतलं तर कसं ते बघूया. a a a b b b. आणि हे कोण येतंय ते बघा. आता 2 times sin a cos b
मग साइन ए कॉस बी कोणाच्या ऍडिशन फॉर्म्युल्यामध्ये होते? साइनच्या. याचा अर्थ त्या दोघांची ती बेरीज असणार. आणि मग बघा दॅट इज साइन ऑफ ए प्लस बी प्लस दॅट साइन ऑफ ए मायनस बी. हे आहे तुमच्याकडं, फक्त आता सांगायचे आहे त्या ठिकाणी. आणि हे कसं होतं? इथे वजाबाकी होती. साइन ऑफ ए प्लस बी मायनस दॅट साइन ऑफ ए मायनस बी. त्यानंतर 2 टाइम्स कॉस ए कॉस बी ला काय होतं? त्या कॉस ऑफ ऍडिशन फॉर्म्युल्याची बेरीज होती. कॉस ऑफ ए प्लस बी प्लस दॅट कॉस ऑफ ए मायनस बी. आणि इथं त्यांची काय होती बरं? आता वजाबाकी होती ना ती, आपल्याला वजा साइन आलं होतं, म्हणून इथं क्रम थोडासा बदलू आणि ती वजाबाकी अशी येणार आता. कॉस ऑफ ए मायनस बी मायनस दॅट ऑफ द कॉस ऑफ ए प्लस बी. बरोबर? कॉस ऑफ ए मायनस बी मायनस कॉस ऑफ ए प्लस बी. तर हे झाले तुमचे गुणाकाराचं रूपांतर, फॉर्म्युले फॉर कन्वर्जन ऑफ प्रॉडक्ट इनटू सम ऑर डिफरन्स. सिद्धता त्या सिद्धतेमध्ये आहेत, परंतु आपण सेपरेटली कॉल करण्याचा प्रयत्न करू. परत ते सूत्र, काही फरक नाही बघा. तर आता एकेकाचा विचार करायचा. आता हे तुमच्याकडे आले थेरमचं स्टेटमेंट एवढं आला. साइन ए कॉस बी बेरीज, कॉस ए साइन बी वजाबाकी कोणत्या? साइन ऍडिशन फॉर्म्युल्याचा. कॉस ए कॉस बी ला कॉस ऍडिशन फॉर्म्युल्याची बेरीज, साइन ए साइन बी ला कॉस ऍडिशन फॉर्म्युल्याची वजाबाकी, परंतु ए वजा बी प्रथम. तर आता बघूया काय घडतंय ते. सिद्धता आहे तीच आहे. प्रूफ ऑफ दॅट. तर सी दॅट वी नो दॅट. हे वी नो दॅट सगळ्यात महत्वाचा. माहीत असलं तर म्हणावं, नाही तर त्या भानगडीत जाऊ नये. म्हणून आपण पहिल्या वेळेपासून, पहिल्या लेक्चर पासून लक्ष ठेवायला हवं. फ्रॉम दॅट ऑफ द 9th 8th 10th स्टँडर्ड सुद्धा. काय वी नो दॅट होतं मग? साइन ऑफ ए मायनस बी इक्वल टू साइन ए कॉस बी प्लस, एक मिनिट प्लस सांगितलं इथं, प्लस कॉस ए साइन बी. बरोबर? त्यानंतर साइन ऑफ ए मायनस बी बरोबर काय होतं? तेच, फक्त साइन बदलायचा. साइन ए कॉस बी मायनस दॅट कॉस ए साइन बी. तर यांना नाव देऊ एक आणि दोन. झालं? आता बेरीज करा. ऍडिंग, बेरीज केले की आपला उद्देश पूर्ण होतो. फक्त बघा काय घडतंय ते. ऍडिंग 1 and 2 वी हॅव. मग लेफ्ट हँड साइडची बेरीज काय आली आता? साइन ऑफ ए प्लस बी प्लस दॅट साइन ऑफ ए मायनस. आता उद्देश काय आहे ते बघा. आपण समीकरणाच्या नियमाप्रमाणे अगोदर कॉल केलं. ऍड 1 and 2. लेफ्ट हँड साइडची बेरीज आली एवढी, तर राईट हँड साइडची बेरीज काय ना, हे कॅन्सल होणार आणि 2 टाइम्स साइन ए इंटू कॉस बी मिळणार. मग आता आपला उद्देश काय आहे? गुणाकाराला बेरजेत लिहायचं. आलंय ते, फक्त इथं बेरीज इकडं गुणाकार आहे, आपण साइड बदलू. अँड देयरफॉर 2 टाइम्स साइन ए कॉस बी इक्वल टू, आली का बेरीज बघा आता? साइन ऑफ ए प्लस बी प्लस दॅट साइन ऑफ ए मायनस बी. झालं? इथं बेरीज गुणाकारात वाटते, तेच अर्थ बदला, साइड बदला, अर्थ नाही बदलायचा, फक्त साइड बदलू. गुणाकाराचं रूपांतर झालं तुमचं बेरजेत. आणि हा झाला पहिला थेरम. दॅट इज द फर्स्ट रिझल्ट. त्याला रोमन नाव देऊ, फर्स्ट रिझल्ट ऑफ दॅट थेरम. आलं? तर गुणाकाराला तुम्ही बेरजेत लिहिलं. मग इथं सी प्लस डी होते. आता इथं 2 टाइम्स साइन ए इंटू कॉस बी आहे. म्हणजे असं थोडंसं विचार करा. साइन ऑफ ए प्लस बी प्लस दॅट साइन ऑफ ए मायनस बी. त्यानंतर आता वजाबाकी करू. तेच टेक्निक आहे, फक्त आपण बदलायचा. तर नाव टेकिंग 1 मायनस 2. आता वजाबाकी केली तर बरोबर काय घडतंय बघा. साइन ऑफ ए प्लस बी मायनस, तेच सूत्र किती वेळा येतात ते बघा. तर पाठ व्हायला पाहिजे, पाठ करणे नाही, आपोआप ते घडलं पाहिजे. आता वजाबाकी करा. वजाबाकी केली की हे कॅन्सल होतात आणि यांची बेरीज होते आणि ती येते कॉस ए इंटू दॅट ऑफ द साइन बी. आता आपल्याला कसं पाहिजे? आपल्याला गुणाकाराचं वजाबाकीत रूपांतर, फक्त साइड बदला, अर्थ नव्हे. आणि मग 2 टाइम्स कॉस ए साइन बी that is equal to sin of a plus b minus that sin of a minus b.
बरोबर. म्हणजे त्या ॲडिशन फॉर्म्युल्याची वजाबाकी केली म्हणजे सूत्र तेच होते, 4 सूत्र होते बघा. साइन ऑफ ए प्लस बी, साइन ऑफ ए मायनस बी, कॉस ऑफ ए प्लस बी, साइन ऑफ ए मायनस बी. त्याच्यावरून आपण 2 महत्त्वाचे रिझल्ट्स मिळवल्या. बेरजेचं रूपांतर गुणाकारात, तर गुणाकाराचं रूपांतर बेरजेत किंवा वजाबाकीमध्ये. इथं आली वजाबाकी. 2 times cos A into sin B, that is equal to sin of A plus B minus that of the sin of A minus B. हे झाले साइनच्या ॲडिशन फॉर्म्युल्यावरचे 2 सूत्र. आता कॉसचं त्याचप्रमाणे काही प्रश्न नाही आहे, तर इथं मानायची काय गरज नाही, आपोआप त्या ॲडिशन फॉर्म्युल्यावरून ते मिळालेलंच आहे. मगाच्या सिद्धतेमध्ये पण हे रिझल्ट आहेत. त्यानंतर नाव वी नो दॅट, आता कॉसचे रिझल्ट कॉल करा. लक्षात नाही आलं तुम्ही सुद्धा स्वतः तयार करू शकता. वी नो दॅट कॉस ऑफ ए प्लस बी इक्वल टू आणि कॉस ऑफ ए मायनस बी इक्वल टू. मग कॉस ए कॉस बी बघा मायनस, हे तर लक्षात ठेवायचा, साइन ए इंटू दॅट ऑफ द साइन बी. आणि याला कसं होतं, फक्त साइन बदलायचं. कॉस ए कॉस बी, इकडं प्लस इकडं मायनस, टर्म समान, मायनस आणि प्लस. साइन ए इंटू साइन बी आणि मग त्याला नाव देऊ 3 आणि 4. बरोबर. आणि मग रोमन 1 रोमन 2 नुसार रिझल्ट तुम्हाला मिळतील, काही प्रश्न नाही. मग ॲडिंग 3 and 4 नावं देण्यात चुकू नका. चुकलं तरी काय हरकत नाही, पण तो क्रमवार आहे, एखादं राहिला असेल तर तुम्ही ऑब्झर्व करा. आता बेरीज करा. मग काय आलं, कॉस ऑफ ए प्लस बी प्लस दॅट कॉस ऑफ ए मायनस बी दॅट इज इक्वल टू. आता कोण कॅन्सल होत आहे, विरुद्ध साइन असणार, कारण तुम्ही बेरीज करता. लक्षात आलं. मग कॉस ए कॉस बी ते झालं तुमचं 2 times कॉस ए इंटू दॅट ऑफ द कॉस बी. आणि आता साईड बदला, इथं बेरजेचं रूपांतर गुणाकारात दिसतंय, मग गुणाकाराचं रूपांतर बेरजेत दिसावं आणि म्हणून तर लिहावं 2 times कॉस ए इंटू कॉस बी. आला का गुणाकार. आता झाली बेरीज, कॉस ऑफ ए प्लस बी प्लस दॅट कॉस ऑफ ए मायनस बी, आणि याला म्हणायचं रोमन 3. तर असा तो रिझल्ट आला. ॲज अ प्रॉडक्ट वी कॅन टेक दॅट ऑफ द ॲडिशन. किती व्यवस्थित येते बघा. त्यामुळे 2 सूत्र माहीत असले ना, म्हणजे खरं तर एकच, याच्यापासून आपण सुरुवात केली त्या प्रकरणाला. बरोबर. ट्रिगोनोमेट्री सेकंडला कॉस ऑफ ए मायनस बी पासून आतापर्यंत किती सूत्र मिळाले तुम्ही मोजा. लक्षात आलं. एक मिनिट, आपल्याला अजून एक रिझल्ट पाहिजे ना, कॉस ऑफ ए प्लस बी आणि कॉस ऑफ ए मायनस बी. आता वजाबाकी करू. चौथा थेरम, त्या चौथ्या रिझल्ट तुम्हाला मिळेल. नाव टेकिंग 3 minus 4, परंतु 3 minus 4 च्या ऐवजी 4 minus 3 घेऊ. लक्षात आलं. म्हणजे आपल्याला सोयीस्कर मिळेल, आपल्याला प्लस साइन पाहिजे ना. मग टेकिंग 4 minus 3 म्हणजे 4 मधून 3 चं वजा करायचा आणि मग बघा 4 मधून 3 चं वजा कॉस ऑफ ए मायनस बी मायनस दॅट कॉस ऑफ ए प्लस बी दॅट इज इक्वल टू. लक्षात आलं. तर आपल्याला गुणाकार पाहिजे होता का बेरीज पाहिजे होती. हां बरोबर. 4 वजा 3च करू, म्हणजे हे वजा होतील ना, नाही वजाचे अधिक होतील. मग हे कॅन्सल झाले. कॉस ए कॉस बी मायनस कॉस ए कॉस बी कॅन्सल, हे अधिक आहेत. याच्यातून हे वजा 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 अधिक आले आणि तयार सूत्र 2 times साइन ए इंटू दॅट ऑफ द साइन. आणि आता साईड बदला. and therefore 2 times sin A into that of the sin B equal to cos of A minus B minus that cos of A plus B. Very good. आणि याला नाव द्या रोमन 4. तर असे 4 डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले मिळाले. म्हणजे गुणाकाराचं रूपांतर वजाबाकीमध्ये इथं झालं. फक्त इथंच तेवढा क्रम बदलतोय, बाकी कडे तेच आहे तसंच आहे. म्हणजे ह्या ॲडिशन फॉर्म्युले किती महत्त्वाच्या आहेत याचा विचार तुम्ही करायला हवा. त्यासाठी अभ्यास करा, उदाहरणं सोडवा, कष्ट करा, बरोबर मिळतं फळ. परंतु जर आपण फक्त मोबाईलच बघत असाल, ते उदाहरणं वगैरे लिहित नसाल, सोडवत नसाल, वहीत पूर्ण करत नसाल, मग मात्र कठीण आहे. तर दिस इज द इन्फॉर्मेशन अबाउट दॅट ऑफ द फॅक्टरायझेशन फॉर्म्युले. तर एक उदाहरण सोडवा आपण. हे सूत्र थोडेसे आपल्याला मिळून जातील. एक्सप्रेस द फॉलोइंग
मग आता लगेच त्याचा उपयोग करायचा, म्हणजे आपले सूत्र पण पाठ होत चालतात. एक्सप्रेस द फॉलोइंग as sum or difference of two trigonometric functions. Sum or difference of two trigonometric functions. म्हणजे त्यांनी गुणाकार दिलाय, आत्ताच आपण सोडवलं, त्याचा तो विचार करायचा. तर फर्स्ट ऑफ दॅट साधा आहे, 2 टाइम्स, बघा 2 टाइम्स sin 4x into cos of x. 2 टाइम्स sin 4x into cos of x. मग आता इथं लक्ष ठेवायचं, तर इथं त्यांनी दिलेलं आहे 2 टाइम्स sin of 4x into cos of x. पहिलं उदाहरणाचा विचार करा. मग त्यासाठी त्याच प्रकारचं सूत्र वी नो दॅट पाहिजे, बघा वी नो दॅट. मग काय वी नो दॅट पाहिजे? 2 टाइम्स sin a cos b. sin a cos b ला बेरीज होती बघा, कोणाची? त्या दोन ऍडिशन फॉर्म्युल्यांची, sin of a plus b plus that sin of a minus b. आताचाच थेरम आहे. ह्या क्रम लक्षात ठेवायचा. तुम्ही हा क्रम बदलला, सूत्र बदला, काही फरक पडत नाही, परंतु आपलं कॉन्क्रीट रिझल्ट तुमच्याकडे पाहिजे. आता इथं 2 आहे का? आहे. नसला तर अरेंज करायचा भागाकार गुणाकाराने. आता a बरोबर हियर a इक्वल टू 4x तर b इक्वल टू x असं बदला. मूळ सूत्र लक्षात ठेवायचं, उदाहरणाप्रमाणे बदलता आलं पाहिजे. आणि मग आता गुणाकार बदलू बेरजेमध्ये किंवा वजाबाकीमध्ये काय असेल ते 2 टाइम्स sin of 4x into cos of x that is equal to काय sin of a plus b 4x plus that of the x plus आपल्याला काय म्हणतात ते एक्सप्रेस द फॉलोइंग ॲज सम ऑर डिफरन्स. मग प्लस साइन आहे ना, मग sin ऑफ बघा किती छान 4x minus that of the x. झालं का? मग आलं बेरीज तर करता येतेच आपणाला. sin of 5x plus that sin of 3x. तर असंही आला, म्हणजे गुणाकार झाला तुमचा बेरजेच्या स्वरूपामध्ये. त्यानंतर दुसरं एक बघा, तर हे साधे साधे उदाहरण आहेत. सेकंड वन तर आहे 2 टाइम्स cos of 2π/3. आता cos आणि sin आलेत का काय आले बघा. 2 टाइम्स cos of 2π/3 cos of 2π/3 into sin π/2 into sin π/2. मग आता इथं cos आणि sin आले. cos आणि sin आलं म्हणजेच काय असणार? we know that 2 टाइम्स cos a sin b that is equal to sin of a plus b minus that sin of a minus b. बरोबर, sin of a plus b minus that sin of a minus b. मग 2 आहे का? आहे. a आणि b चे फक्त रिप्लेसमेंट करा. a इक्वल टू 2π/3 तर b इक्वल टू π/2. काही असू द्या, मग x होतं त्याला सहगुणक होते, जे असेल ते घ्यायचा. आणि मग बघा therefore 2 times cos of 2π/3 into sin π/2 that is equal to कोण? sin of a plus b. a च्या ऐवजी 2π/3 b, एक मिनिट इथं π/2 आहे ना, b च्या ऐवजी π/2 वजा sin of तेच अँगल 2π/3 minus that of the π/2. आणि आता हे बेरीज वजाबाकी तुम्हाला यायला हवं. इथं 6 लसावी आला, याचा अर्थ इथं 3 ने गुणावं लागेल, इथं 2 ने गुणावं लागेल, ते मनात करायचा. आणि 2 टाइम्स sin ऑफ 6 plus 2π 8π/6 लसावी आला ना तेवढा 8π/6 मायनस sin ऑफ बघा आता इथं 3 ने गुणलं 6 वजा 3 3π/2. अजून सरळ देण्यासारखं आहे का? इथं आहे, देऊन टाकू. दॅट इज sin ऑफ 4π/3 minus that sin of 3π/2. का 3π/2? 6 वजा 3 आले आणि त्याला साईन तुमचा 6च आला, परंतु एक मिनिट 3π/6 पाहिजे ना. नंतर म्हटलं काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय. 6π minus that of the 3π 3π/6 म्हणजे आता इथला अँगल पण बदलून जाईल. 3π/6 म्हणजे sin of π/2. तर असं हे बेरीज वजाबाकी तुमच्याकडे आले. अजून एक बघू, छोटंसं आहे जे आपला टाइम पण बरोबर होतोय ना.
तर बाकीचे राहिले उदाहरणं तुम्ही सोडवत चला. हा बघा 2 टाइम्स कॉस ऑफ 4 थीटा कॉस ऑफ 2 थीटा. 2 times cos of 4 theta into cos of 2 theta. Now we know that cos of 2 times cos A cos B that is equal to cos म्हटलं की ऍडिशन फॉर्म्युला आला cos चा आणि त्यांची होणार बेरीज cos of A plus B plus cos of A minus B. आणि आता हियर A बरोबर काय आहे 4 थीटा, B बरोबर कोण आहे 2 थीटा. रिप्लेस करा and therefore 2 times cos 4 theta cos 2 theta that is equal to cos of आहे तसं कॉल करा प्रथम 4 theta plus 2 theta plus cos of 4 theta minus that of the 2 theta आणि काम झालं 4 theta that is 6 theta 4 theta minus 2 theta. तर अशा रीतीने तुमचे हे डिफॅक्टरेशन फॉर्म्युल्याचा उपयोग झाला. तर बाकीचे तुम्ही सोडवायचा प्रयत्न करत चला. तर आज महत्त्वाचे रिझल्ट्स मिळाले. नोट दॅट द थिंग